नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतरत्न मालिकेतील 26वे रत्न मोरारजी देसाई, कठोर शिस्तीचे प्रतीक आणि भारताचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान यांच्या प्रेरक जीवन कार्याला थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग। आधारभूत मूल्यांवर अढळ विश्वास ठेवणारा नेता म्हणजे मोरारजी देसाई। त्यांचे जीवन म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेचा एक उज्ज्वल आदर्श आहे। 29 फेब्रुवारी 1896 रोजी गुजरातमध्ये जन्मलेले मोरारजी देसाई हे लहानपणापासूनच अत्यंत शिस्तप्रिय होते। सरकारी सेवेत असतानाही त्यांना समाजकार्याची ओढ होती, म्हणून त्यांनी प्रशासकीय नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्यात प्रवेश केला। त्यांनी असहकार आणि भारत छोडो चळवळीत सक्रिय सहभाग घेतला। त्यांना ब्रिटिश सरकारने अनेक वेळा तुरुंगात टाकले, पण ते विचलित झाले नाहीत। त्यांनी स्वतंत्र भारताच्या घडणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। 1977 मध्ये पहिल्यांदाच काँग्रेस व्यतिरिक्त जनता पक्ष सत्तेत आला आणि मोरारजी देसाई भारताचे चौथे व पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान बनले। त्यांच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन आणि प्रशासनातील पारदर्शकतेवर भर दिला। त्यांनी शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रशासनावर भर दिला। त्यांनी भारत श्रीलंका शांतता करार आणि पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले। त्यांनी 1974 मध्ये पहिल्या अणुचाचणीचे समर्थन केले। त्यांच्या देशसेवेच्या कार्याचा गौरव म्हणून 1991 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्यात आला। मोरारजी देसाई यांचे जीवन शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि निडर नेतृत्वाचा उत्कृष्ट आदर्श आहे। त्यांनी आपल्याला शिकवले की सत्य आणि प्रामाणिकपणाच्या मार्गाने गेल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही। अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन। जय हिंद।